हे बनवून दिवस मावळलाय. 6:15 वाजले ते त्या. आज काय कुरिअरला जाणार नाही. पॅकिंग अर्ध्या राहिलं ते त्या ह्याच्यामुळं. हे वाळलेलं नाही आणि एकत्रच पॅकिंग आहे ते सगळ्या. त्याच्यामुळं आता घातले झाडांना पाणी आणि काहीतरी नवीन काहीतरी करते. आणि हात लय दुखतोय. तर असं मला एक सगळ्या माझ्या मैत्रिणींना सांगायचं आहे व्हिडिओच्या माध्यमातून की मी जे लाडू बनवते ना, लाडू ते सुंटवड्याचे, ते काय होते लय हात दुखतोय. म्हणजे माझंच नाही, ज्या बायका बांधायला नाणी हे येतात ना, आता नाणी 2-3 दिवस झालं अजून नाही, तर अजून 2-3 दिवस नाहीत. कारण का ही करायचं चाललंय, ज्वारी नाणींची काढायची चालली त्याच्यामुळं. आणि आका आता ही आहे तो पण एक दिवस लाडू बांधू लागले. पण आका ती म्हणले, अगं मनीषा लय हात दुखतोय लाडूनी, असं होते. माझा सुद्धा दुखतोय आवले हात. सकाळ धरणानं मला कामच करू वाटाणा, खरं सांगते तुम्हाला. असं ही तापल्यावणी झालाय. तर मी आता आज घेतलेल्या ऑर्डर आहेत ना, आता 4-5 ताईसाहेबांची घेतल्या. कलकत्त्याच्या ताईसाहेबांची घेतली, MIDCतली बी घेतले. दोघींच्या पण एक मला म्हणले, आका मला दिस लाडू बांधून, लाडूच पाहिजेत. तर असं तुम्हाला सगळं मिश्रण करून देत जाईन मी. काय होते सांगू का, 16-16, 17-17, 18-18 किलोच्या ऑर्डरी रोज पडतात त्या. आणि ते एवढे लाडू बांधायचे, ती मसाला पॅकिंग हिन बाकीचं पण असतं ना. ह्या बाकीचंच काय वाटत नाही, पण ती लाडू बांधायला त्रास होतो. एक किलोचं बांधायचं म्हणल्यावर. तर माझं एक कळकळीची तुम्हाला सगळ्यांना विनंती की जसं लाडूचं मिश्रण असतं ना, एकदम काजू बदाम ही सगळं तळून व्यवस्थित भाजून खारीक आणून वाळवून फोडून तिला बारीक करून लाडू बांधच तोपर्यंत खारीक 3 वेळा बारीक करावं लागते मैत्रिणींनो. ती सगळं बारीक करून सगळं डिंक तळून तुपात ह्याच्यात ते सगळं तुम्हाला व्यवस्थित करून देत जाईल. फक्त आहे ना, तुम्हाला मी पॅकिंग देत जाईन करून. मसाल्याची पॅकिंग कसं करतो आपण तसं घरी आल्यावर फक्त कढईमध्ये नॉर्मल गरम करायचं. आणि तुम्हाला पाहिजे ना असे छोटे लाडू बांधून ठेवायचे त्याचे. तुम्हाला बी सोपं आणि मला बी सोपं. मला असं वाटतंय नाही असंच करणार आहे, कारण का माझा हात काही काम द्याय नाही. आणि लाडू बांधायची मशीन जर मला भेटली तर मग तुम्हाला मी देईन बांधून लाडू. पण तोपर्यंत एक बहिणीचं तुम्हाला रिक्वेस्ट आहे की बाबा, ज्या माझ्या ताईसाहेबांना ऑर्डरी टाकायच्यात ना, त्या ताईसाहेबांनी जर ही गोष्ट मान्य केली तर सोने पे सुहागा. कारण का हात लय दुखतोय माझा. रात्री मला खरं सांगू का 1 वाजेपर्यंत झोप नाही आली ह्याच्यासाठी, बाकी काय नाही. आणि सगळ्यांचाच दुखतोय. लाडू बांधायचं म्हणलं की सुंटवड्याचा लाडू बांधायला थोडं कठीण आहेत, कारण का त्यात खारीक खोबरं आणि ड्रायफ्रूट आणि गुळ पण लय टाकून जमत नाही. उगं 1 किलोला उलसाक टाकावं लागतो. असं बाकीच्या सारखं निम्म मिश्रण नसतं त्याला. म्हणजे शेंगदाण्याच्या लाडूला कसं समजा बाबा थोडासा गुळ लागतो जास्त, कारण का गोड लागायसाठी. पण ह्यातमध्ये ऑलरेडीच खारीक असते ना भरपूर, आणि खारकीचं प्रमाण मी जास्त टाकते. त्याच्यामुळं म्हणलं हा व्हिडिओ टाकावा की बाबा घ्या समजून मला सगळेजण, ज्यांना कोणाला ऑर्डर टाकायची. आणि नंबर घ्या माझा 9657480033. तसं तर मी फोन आल्यावर तुमच्या ऑर्डरी आल्यावर सगळ्यांना सांगतेच, पण अजून बी सांगायचा प्रयत्न करते की बाबा तसं होऊ शकतं. तुम्ही जर हो म्हणला तर सुंटवड्यापेक्षा तर बेहतर बनवते. आणि माझा रेट ड्रायफ्रूटचं ह्याचं तुम्हाला माहिती महाग असतं, त्याच्यामुळे 800 रुपये किलो आहे. पावशेर, अर्धा किलो, 1 किलो तुम्ही लाडू घेतले तरी चालतात. असं काही नाही की तुम्ही थोडेच घेतले. आणि शेंगदाण्याचे तर तुम्हाला माहिती 250 रुपये किलो रेट आहे त्याचा. शेंगदाण्याचा 250, डिंकाच्या लाडूचा 800 रुपये, मसाला 900 रुपये किलो राहतो, सांडगी 400 रुपये किलो राहतात. ती सगळ्याला रेट माहिती. ती काय फिक्स बांधलेली गिरायक आहेत माझी, कुठं जात नाहीत काय नाही तर. आणि काही जण असे म्हणतात की बरेच जणांनी व्यवसाय चालू केला आहे, म्हणजे असं आता सांडगे वगैरे सगळे विकतात किंवा मग लाडू वगैरे. तर मग तसं काय नसतं. शेजारी पेटाला खिटून किती दुकानं असतात, परंतु आपण ज्या दुकानात जायचं, आता मी बघा कपडे आणायला जाते, शेवटी क्वालिटीवरती ते ठरलेलं असतं. तुम्ही कारण का प्रत्येकाला आपापली क्वालिटी असते. आता एवढी दुकानं आहेत बारामतीमध्ये तुम्हाला सांगते. तर मी ज्या दुकानात जाते तिथंच जाते डोळं झाकून. सगळीकडे फिरलेले असते मी, सगळीकडे फिरून झालंय माझं. MIDCत बरीच दुकानं आहेत, बारामतीत बरीच दुकानं आहेत. पण ज्यावेळेस आपण सगळीकडे फिरतो आणि तो कापड आपण ते वापरल्यानंतर ना आपल्याला ती जास्त दिवस टिकलं, त्याचं ब्रँड कळला, क्वालिटी कळली का नाही, आपण म्हणतो 2 रुपये तिथं जास्त जातात आहेत, पण बाबा तिथंच जाऊ आपण, तिथंच घेऊ. तसं माझं काय क्वालिटी आहे, मी काय त्यातमध्ये जीव ओतून जो कष्ट करते, जी मी काम करते, त्या कष्टाचं माझ्या पैसे आहेत मैत्रिणींना. रात्रंदिवस जी मी कष्ट करते, जी मी त्यामध्ये स्वतःला वाहून दिलेले प्रत्येक गोष्टीची काळजी करते.
एका वस्तूची आज ही पेवर आहेत ना, तुम्हाला सांगते सकाळचं मी झाडून काढल्याशिवाय ती बाहेर वाळायला कुठली गोष्ट टाकलेली नसते. आणि हा दिसाड धुवून काढते का, तर ती आपण तिथं ना ते मिश्रण वाळाय घातलेलं असतं. आणि प्रत्येक गोष्ट खाऊन बघितलं, सांडग्याचं पीठ वळलेलं सुद्धा खाऊन बघितल्याशिवाय सांडगं कधी करत नाही आम्ही. म्हणजे त्या गोष्टीची काळजी करूनच सगळ्या गोष्टी बनवत असते. त्यामुळं घेणाऱ्यांची कमी नाही, खाणाऱ्यांची कमी नाही, पैसा माणसांकडं कमी नाही. आणि ही बघू शकता किती क्वालिटीचं मटेरियल, काम कसं चाललंय, आबडधोबड काम. जर एवढं टापटीपमध्ये करत असेल सगळ्या गोष्टींचं, तर ते आबडधोबड घरातली वस्तू बनवणारच नाही ना, विकायला पण बनवणार नाही. कारण का मला सगळं ब्रँडच लागतं. कौलांना तुम्हाला सांगते 35,000 रुपयाची कौलं, ढाप आणि धुरड्यान परत 3,000 रुपये भाडं, 40,000 वर 40,160 रुपये नुसत्या कौलांना गेल्यात मैत्रिणींना. हा 3200 रुपयाचा कलर दिला, 2,000 रुपये कलर मारायवाल्याला दिलं आणि बनवून आणून हा कलर दिलाय. का तर ह्याची लाईफ वाढायसाठी कुठल्याही गोष्टीची लोखंडाला जर गंज पकडून आणि त्याची लाईफ वाढायसाठी जर आपण त्याला एवढं जपत असेल, तर मग आपण आपल्या शरीराला पण जपणारच ना खाण्यापिण्याच्या बाबतीत. आणि त्या खाण्यापिण्याच्या बाबतीत तुम्हाला इकती म्हणल्यावर खाण्याची वस्तू मी त्याची काळजी घेणारच ना. सकाळी तुम्हाला सांगते स्वच्छता केलेली, अजून बघा कशी स्वच्छ आहे, दिसतंय का. आणि हे तुळशीच्या वाटेवरती जास्त करून वाळायला का टाकते, अजून काय थोडीशी धूळ उलशिका आली तर ह्याच्यावरती ती बसू नये म्हणून. का तर वल्ल जे मिश्रण असतं ना, ते बनवलेलं सांडगे वगैरे जे असतात ना, ती वारा आल्यावरती त्याच्यावरची जी बारकी धूळ असते ना, ती त्याच्यावर बसू नये आणि ती तुमच्या लेकरा बाळांच्या पोटात जाऊ नये, ही माझी तळतळ असते. आता झाडांना पाणी घालते आणि एक करते की आता मी ना खरं सांगते, मला माझी ही जी धावपळ आहे ना, ती मी थोडी कमी करायचं ठरवलं. म्हणजे मी रोज जी कुरिअरला जात होते ना, आता रोज नाही जात, नाही मला होत. मी सकाळचं ह्यांच्यापाशी देते किंवा 2-4 दिवसातनं जाते. रोज दग 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 थंडीचा दिवस चालू इथं, वसा 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 रोज ते काम करायचं, परत वसा वसा जायचं, 9-9:30 वाजता यायला. आणि मग ती थोडा मला ताण होतोय. म्हणून मी आता काय करते, एक 4 दिवस तुमच्याकडून सगळ्यांकडून घेते टाकण्यासाठी. पहिलं कसं व्हायचं बाबा, काल ऑर्डर आली की मग आज लगेच पळालंच पाहिजेत. वैभव चिचाला गेलाय खाली, इकडं हो, ही चुकाट्याचं भे वाटतं ना खाली. मग पहिलं काय व्हायचं, काल ऑर्डर घेतली की लगे आजच पळायला पाहिजे, आजच टाकलं पाहिजे. तर असं नाही. ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगते की मी तुमच्याकडून 4 दिवस घेणार आणि मला तुम्ही वेळ पण देता. असं बी नाही की तुम्ही मला वेळ देत नाही. सगळ्यात ऐसं मला म्हणतात, आका जसं तुझं उरकन तसं टाकत जा, काय अडच का नाही. आणि भांड्याला ह्याला बायका तुम्ही माणसानं फरशा पुसायला ह्याला, तर गावाकडे मिळत नाही तर कुठनं आणायच्या. हे आपली म्हातारी माणसं आपली मला मिळतात येते, नाही तर तरुणपुरी नाही येणार कोणी. तरुणपुरी नाहीत करणार काम, कारण का शेतकरी तर सगळे शेती भरपूर शेतीवाडी. ग बस हो तिथं बाजूला हो. वैभवला पण सारखं मी ना ओरडत राहते का आता त्याने हात लावू नये, इकडं हो. कारण का ती कच वगैरे असते ना, मग त्याच्यासाठी त्याला पण सारखं आता त्याला कळतं खोड्या वगैरे करायच्या, मग त्याला सारखं दमदाटी केली का नाही मग लय भारी करतो. इकडं बस, तोंड कसं करते तुम्ही बघायचं. हां इकडं ये. काकी कशी मारती, कशी मारती खोड्या केल्या बघा, अशी मारती. मग ती ते खोड्या ही करतो ना, त्याच्यामुळे मी त्याला खोड्या करून देत नाही. कारण का मग ती खोड्या केल्या की मग मला लय राग येतो. का हो या कशाचं, हां हां या की जातात. तर असू द्या, जेव्हा माझा नंबर घ्या एकदा 9657484033. आणि बाय सगळ्यांना. काय काय ताय समजतात, आका केवढी सगळं व्हिडिओ काढते, आता किती मोठा काढला तरी वर तुमच्या संग गप्पा मारत बसू. रोज गजरे आता तर, आणि रोज व्हिडिओ असतात, असं नाही की 1 दिवस आहे 2 दिवस आहे, रोज व्हिडिओ टाकत राहते मी. ताप आलाय, पोटाला हात लावले ढिरीला ताप. आणि मी अक्कलकोटला जाते, गाणगापूरला पण जाते मैत्रिणींनो. तर सगळं असताना, सगळं काम करत असताना ही धावपळ असते ना आपली रोज. तर हे सगळ्या ह्याच्यात पण काही वेळेस मला सुख नसायचं, तर मी देवाला म्हणायची मला काय नको, मला फक्त सुख पाहिजेत. म्हणजे मला जो ताण होतो ना, ती ताण नाही झाला पाहिजे डोक्याला, मला सुख पाहिजेत. काम किती बी असू द्या, माणूस कामाने मरत नाही, तुम्हाला सांगते मैत्रिणींनो. टेन्शन आणि टेन्शनने माणसाला जरा ताण होतो. तर ह्या 2 महिन्यात आहे ना, मला जरा आता फ्रेश वाटतं आणि सुख लागलं. आणि जास्त करून तुम्हाला सांगते सोशल मीडियावरती तुम्हाला मी दिसतंय का कुठली नाती वगैरे आणलेली,
तो एक निर्णय घेतला की नाती जास्त सोशल मीडियावरती आणायची नाहीत. आता प्रत्येकाला प्रत्येकाचा बिझनेस करायला सांगितलाय, तुम्हाला सांगते प्रत्येकाला प्रत्येकाच्या जाहिराती करते, परंतु त्यांना मी सांगितलं की बाबा तुम्ही जी पहिल्यापासून दाखवताय तसंच तुम्ही जर तुमची क्वालिटी ठेवली तर पुढे जाताना. आता ह्यातमध्ये जी क्वालिटी ठेवते आणि जी तळमळीने काम करते तीच पुढे जाणार. कारण का तुम्हाला माहिती आहे का, आयुष्यामध्ये शॉर्टकट हा खूप आपल्याला त्रास देतो बरं का मैत्रिणींनो. शॉर्टकट कधी ठेवू नका. कोणी बघत नसलं ना तरी वरचा परमेश्वर बघत असतो. त्यामुळे तुम्ही ना शॉर्टकट ठेवू नका, नाही तर आपल्यात जे शॉर्टकट तयार होतं एवढं ध्यानात ठेवा. काय तुम्ही जेवढं, मी प्रत्येक गोष्टी तुम्हाला सांगते तळमळीने करते. मी लाडू जरी करत असले ना, आज 800 रुपये किलोचं लाडू विकते, रोज 10-15 किलोची ऑर्डर येते. त्या खोटं सांगत नाही. 10-10 हजाराच्या ऑर्डर दिवसाच्या फक्त डिंकाच्या लाडूच्या पडत्यात येते मला. किती 10-10 हजाराच्या. शॉर्टकट नाही ठेवला मी डिंक जर तेलात तळला तर तुम्ही बघा येणार आहे का कशात तळलाय ती खाताना, पण नाही, तो बघायला येतो, तो बघत असतो. त्यांनी तुम्ही पैसे दिलेले असतात, कष्टाचं पैसे असतात तुमच्या, तो वरचा परमेश्वर बघत असतो. मी त्या परमेश्वराला तुम्हाला सांगते भीती का, तर नशीब जरी आपलं चांगलं असलं ना तरी आपलं कर्म चांगलं पाहिजे. नशीब देताना कर्म नेतं, ही पण ध्यानात ठेवा. जी काय आहे ना ते आजपर्यंत इमानदारीने इकलंय, आणि जी काय इथून पुढे इकन ना ती पण इमानदारीने इकन. तुमच्याकडून 2 रुपये जेच घेईन, पण तुम्हाला ना कधीच फसवणार नाही. ही ते मला ह्या बहिणीचा ना एक शब्द आहे, काय एवढं ध्यानात ठेवा. आजपर्यंत खराब माल आणून तर कधी इकलं नाही, एकही मिरचीनं नीट करता टाकली नाही. आणि आजपर्यंत कांडप मशीन सोडलं तर मशीनवर आजपर्यंत एक सुद्धा मिरची पावडर लसण ही ना धना मसाला आहे ना आजपर्यंत मशीनवर बारीक करून आणला नाही. आजपर्यंत जे काय आहे ते सगळं कांडप मशीनवरती बनवलेलं आहे. का तर तुम्ही कांडप मशीनवरला मसाला पाहिजेत म्हणून माझ्याकडून घेता. एकही खोबऱ्याचा एवढा तुकडा सुद्धा आजपर्यंत खराब वापरला नाही मी. कुणी बघायला येत नाही, पण मी वरच्या परमेश्वराला भीते. अजून तुम्हाला बघायचंय का, चला दाखवते. खोबरं मी ना काही बाया घेऊन जातात खोबऱ्याचं तेल वगैरे काढायला, तर ती मी ती असं बाजूला ठेवलेलं असतं, मी ती वापरतच नाही. ही तर खोबरं आहे बघा, आता हे का नाही चिरलेलं खोबरं आहे. हो का, हे काय झालंय ह्याला, काय झालंय सांगा. ही तर ह्याला ती पडलं खाली, काय झालंय ह्याला, काहीच नाही झालं. पण मला माहिती ह्याला ही खराब झाले. या तुम्हाला मस्त पांढरं दिसतंय, पण मला माहिती की ही खराब झाले. ही ना सगळ्या आक्या ना मसाल्याची नासाडी करू शकतो. तुम्हाला ना इकडे ये, तुम्हाला जरी चव नाही कळली ना तरी मला कळते त्याची चव. वास जरी आला तरी मला कळतं की ही बाद व्हायला लागलेली गोष्ट आहे. हो का, हे अशी खोबरीत ना, हो का, अशी टाकून देते मी. आता हे काळं झालंय. मामा पाणी सोडायला काय ग. हो का, 4-4, 5-5 खोबळं खराब निघतात. हे असं ठेवून देते, कुणी बी जातं घेऊन. ज्याला तेल काढायचं आहे ना खोबऱ्याचं ती बायका घेऊन जातात. तुपाच्या भरण्या तुम्ही माणसा नाका तू काय करते, त्याच तुपाच्या भरणीत आणते काय. मला तुपाच्या भरण्या काय करते मी, काय करते, कुणी घेऊन जात, कुणाला बी देते मी. तुपाच्या भरण्या मला 2 लागते, त्या नानीला ह्यांना कुराला घेऊन जा म्हणते मी. मसाल्याला आजपर्यंत कधी क्वालिटी बिघडवली का ग, कधी काय हलगर्जीपणा केला का. हिचं पोरगाई तुम्हाला सांगते वैभव, तो इकडं तिकडं तुम्हाला सांगते मी हात सुद्धा घालून देत नाही. मी लगे वरडते का, तर तुम्ही बघायला नाही. ही माझी तळमळ असते, कुठल्याच गोष्टीला मी हात लावून देत नाही. माझं गणूला ही त्या दिवशी लाडू बांधू लागली, पण माझं पोरग इतकं निर्मळ आहे, इतकं निर्मळ आहे की ज्या बाया मिसरी लावतात ना त्या बायांच्या हातचं ती काही खात सुद्धा नाही. इतकं निर्मळ आहे गणू. मिसरी लावणाऱ्या बायांच्या हातचा आमचा गणेश काही खात नाही, कारण का आमच्या नवरा बायकोला दोघायला पण व्यसन नाही कशाचंच. तुमच्या दाजींला सुपारीच्या खांडाचं सुद्धा व्यसन नाही, मला पण नाही. दादा माझं मिसरी वगैरे चालत नाही घरात, नाहीच. कोलगेट सोडले तर आम्ही काहीच लावत नाही. कोलगेट म्हणजे ते एलिमेंटचे प्रॉडक्ट असतात ते. आणि ह्यांना पण कुठलंच व्यसन नाही. तुम्हाला काय बऱ्याच जणांना प्रश्न पडत असेल की दाजींना काय व्यसन वगैरे आहे का, पण नाही, त्यांना व्यसन नाही कुठलंच, कधीच काय नाही. म्हणजे मी आजपर्यंत त्यांना पाहिलं नाही कुठलंही व्यसन करताना. ज्या दिवशी पाहीन तो दिवस नाही उजळावा कधी. आणि म्हणून मी कष्ट करते मैत्रिणींना. कसं होतं कधी कधी मला राग येतो की सगळं काम करू नये ना, बघावं लागतं, सगळा परपंच वाढावं लागतो, हँडल करावं लागतो. पण ज्यावेळेस कुरिअरवरनं मी येत असते संध्याकाळच, ज्यावेळेस बारामतीत खूप मोठी मोठी बिअर बारची ह्याची दुकानं येतं, लय मोठी मोठी दुकानं येतं तिथं, बिअर बारची, दारूची ह्याची. कुठं गर्दी नसते एवढी तिथं गर्दी असते सगळ्या दुकानांमध्ये. मोठ्या मोठ्या गाड्या लागलेल्या असतात, अगदी 50-50 लाखाची 1-1 कोटीच्या गाड्या तिथं असतात. मग त्या लाईनमध्ये तुम्हाला सांगते, त्या गाड्यांमध्ये मी म्हणते येताना की माझ्या नवऱ्याची गाडी नसती, सगळ्यांच्या असतात. माझा नवरा डिस्कवरवरच जातोय अजून.
पण माझ्या नवऱ्याची गाडी तिथं नसती. माझ्या नवऱ्याची गाडी कुठेतरी चांगल्या कामासाठी माझा नवरा कुठेतरी गेलेला असतो, कुठेतरी मीटिंग असते, धडपडत असते तर चांगल्या कामासाठी किंवा घरी आलेला असते तर. म्हणून मग मला वाटतं की काय पैसा किती कमावला ना तरी शेवटी तो कुठं जातो या दारूच्या ह्याच्या दुकानात. मग ती व्यसन तिथं जाण्यापेक्षा मग माझ्या नवऱ्यानं कमी पैसा कमवतोय ना, कमवून दे की, मी आहे की, मी कष्ट करू लागते ना त्यांना. मग मला मी असं माझं मी सुख शोधते, माझं स्वतःचं सुख आहे ना. आणि प्रत्येक जणात दोष असते तर माझ्यात बी दोष आहे की सकाळचं लवकर उठायची सवय नाही मला. थोडं मी लवकर उठली पाहिजेत, मी व्यायाम केला पाहिजे, सगळं गुण येतं. पण एक अवगुण असा आहे की लवकर उठायची सवय नाही. बायांच्या जातीने लवकर उठलं पाहिजेत पण आता नाही जाग येत, त्याला काय करू मी, नाही जाग येत त्याला काय करू. चालायला गेलं पाहिजेत, कोलेस्ट्रॉल वाढतंय, व्यायाम केला पाहिजेत, पण ह्या गोष्टीचा अवगुण आहे ती माझ्या शरीर ती कधी सवय लागते काय माहिती. संध्याकाळचं 12 वाजता झोपायला पण कमीत कमी 5:30ला उठलं पाहिजे, 6:30 वाजेपर्यंत व्यायाम वगैरे केला पाहिजे, स्वतःच्या शरीराकडे लक्ष दिलं पाहिजेत, असा अवगुण आहे माझ्यात. तर असू द्या. आणि त्यांचं कारण म्हणतात तर नाही मला सांगत मी, कारण का सगळ्यांच्या चुका असते त्या माझ्यात बी चुक आहे. माझ्या नवरा कष्ट बोलतो ना, रात्रंदिवस काम करते तर झोपून तर राहत नाही तर लोकांच्या नवऱ्यांगत, दारू तर पेत नाही तर कुठं त्यांना व्यसन तर नाही कुठल्या गोष्टींचं. मग असू दे ना, करते ना कष्ट, त्यांच्या कष्टाला कधी ना कधी यश येईल ना, का नाही यायच. आणि तुळरास आहे त्यांची, तुळराशीच्या लोकांना थोडंसं जरा दमाने यश येतं. आणि कुठं कमी आहे आपल्याला, काय देवाने दिलंच की, बंगला झाला, दुकान झालं स्वतःचं गाळं, अजून काय होईना, आपण कुठं कुणाचं वाईट केले तेव्हा सांगा तुम्ही. असे तर असू द्या, तुमचा लय वेळ घेत नाही म्हणून आहे ना, नेहमी पॉझिटिव्ह विचार ठेवत जा. संध्याकाळच्या टायमाला, लक्ष्मी यायच्या टायमाला हा व्हिडिओ काढते मी मैत्रिणींनो. तुम्ही जेवढा सकारात्मक विचार करसान ना तेवढं तुमच्या आयुष्यामध्ये ना चांगलं घडन. तुम्ही जेवढा नकारात्मक विचार करसान ना तेवढं तुमच्या आयुष्यामध्ये वाईट घडन. सकारात्मक म्हणले आता इतकी वाऱ्याची ना झुळूक इतकी छान आली ना, तुम्हाला सांगते, गार लय भारी. आणि मला इथं लय करामतं. पहिलं माझ्या घरात थोडा राडा झाला ना मला टेन्शन यायचं, आता मी म्हणते व्हाय नका झाला तरी, आता घरात थोडा केअर झाला तरी मी म्हणते व्हाय नका झाला तरी. आपण काम करतोय ना, आपण त्या घरामध्ये दिवसभर काम करतोय, राबतोय म्हणल्यावरती काही केअर होणारच ना. आणि आलं कोणी थोडंसं आपल्या घरी तर त्यांना दिसत नाही का आपलं काम चाललंय दिवसभर. पहिलं कोणी यायचं घरी म्हणलं तर असं वाटायचं की माझ्या घरात राडा आहे, दारात राडा आहे. यार असू द्या ना, असणारच ना. दिवसभर घरात काम करतोय, एखाद्या कंपनीमध्ये दिवसभर आपण काम करत असताना जर त्या कंपनीत दिवसभर पसारा पडलेला असतो, मग ही घर आणि कंपनी माझी एकच आहे ना, माझं घर म्हणजेच माझी कंपनी आहे, तिथं राडा होणारच, प्रश्नच येत नाही. झाला तरी कुठं बिघडलं तवा, व्हायला तो व्हायला. किचनमध्ये तुम्हाला सांगते कंटिन्यू मसाल्याचं तरी असतं, लाडूचं तरी असतं, दिवसभर भांडी पडलेली असतं, ती पडा ना पडली तर काय, त्याला मांडणीलाच त्यांनी सारखं राहावं म्हणून नियम आहे का? मांडणी लावायसाठी ती घेतल्यात का? खाली नाही आली तर कसं होणार, त्याचा उपयोग कसा होणार ना. प्रत्येक गोष्ट आपण उपयोगासाठी घेतलेली असते ना, हे असं गणित असतं. असू द्या आणि करत जा काहीतरी, धडपडत जा तुम्ही, स्वतः करायला सुरुवात करा. आणि पहिल्यांदा कुठली गोष्ट करत असताना लय ताण होतो, अहो लय त्रास होतो, लय म्हणजे लय त्रास होतो, असंच होतं. पण असू द्या, कधी कधी चालता येत नाही. आता त्या दिवशी मसाला एकटीनेच भाजला, 30 किलो मसाला आणलाय, तो 10 वाजेपर्यंत भाजत होती. चालाय सुद्धा ओय ना मला सकाळचं उठल्यावर. काल पण लाडू 12 वाजेपर्यंत केलं, रात्री 11 वाजेपर्यंत बांधले, 10 वाजता तर भाजून झालं, 10 वाजेपर्यंत 6 वाजल्यापासून भाजत होती. सकाळी उठाय सुद्धा येईना. त्यांनी पण ओळखलं की हिला ना ही दमली आहे, अजून हात दुखतोय. पण असू द्या, आता मला मी 10-15 किलोचं करते, पण ज्यावेळेस मला तूप डब्याने लागन, खारकाचं ह्याची पोती लागते ना, त्यावेळेस त्याला ना माणसं वाढलेली असते ना, का नसत्याने वाढलेली. चला आता झाडांना पाणी घालते मस्तपैकी.